तर बघूयात आपण या मंदिरात कुठला देव आहे. बापरे, कुठला देवच नाही आहे या मंदिरात. मित्रांनो, आपण बरीचशी देवाची मंदिरे बघतो ज्यामध्ये वेगवेगळे देव असतात, पण आज तुम्हाला मी असं मंदिर दाखवणार आहे. भव्य मंदिर आहे, सभामंडप आहे, मोठ्या पायऱ्या आहेत, प्रांगण आहे, खूप मोठी जागा आहे, कळस आहे, झेंडा आहे, पण त्या मंदिरामध्ये देवच नाही आहे. बरोबर मित्रांनो, आज आपण जे मंदिर बघणार आहोत त्या मंदिरामध्ये कुठलाही देव नाही आहे. तर पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, एवढं मोठं मंदिर, एवढा मोठा मंदिरचा परिसर आहे, इतका मोठा आवार आहे, पण या मंदिरामध्ये देवच नाही आहे मित्रांनो. येस, तुम्ही विचार कराल की हे मंदिर असं कसं, या ठिकाणी देवच नाही आहे, कुठलीही देवाची मूर्ती नाही आहे तिन्ही दिशेला. बरं, दूरदूरून पर्यटक सुद्धा या मंदिरात व्हिजिट करण्यासाठी येतात. या मंदिराला भेट देण्यासाठी वेगवेगळे ब्लॉगर्स येतात, व्हिडिओ बनवतात आणि वेगवेगळ्या फॅमिलीज पण टूरसाठी इथे येतात. पण या मंदिरात देव नसून सुद्धा इतकी गर्दी या मंदिरात का असते, याचं कारण हे फिल्म सिटी मधलं मंदिर आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीमधील हे मंदिर असून बऱ्याचशा चित्रपटांमध्ये हे मंदिर दिसलेलं आहे आणि त्यामुळंच येथे बऱ्याच पर्यटकांची गर्दी असते आणि इथे कुठल्याही प्रकारचा देव नाहीये. कारण की चित्रपटाच्या रिक्वायरमेंटनुसार तिथे जो देव त्या कथेमध्ये आहे तो देव त्या ठिकाणी ठेवण्यात येतो, मग शूटिंग करण्यात येतं. त्यामुळे मित्रांनो, इथे बऱ्याचशा पर्यटकांची गर्दी असते. आता आपण चित्रपटातील काही सीन बघू जे या ठिकाणी चित्रित झालेले आहेत. अजय देवगणच्या दिलवाले ह्या चित्रपटामध्ये हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचं होतं. जॅकी श्रॉफच्या दूध का कर्ज या 1990च्या चित्रपटामध्ये हे शिव मंदिर होतं. एकोणीसशे 91च्या साथी या चित्रपटामध्ये हे मंदिर मा शेरावालीचं होतं. अमिताभ बच्चन यांच्या आज का अर्जुन या चित्रपटामध्ये इथे छानशी महादेवाची मूर्ती होती. जी, उस दिन मेरे डैड, उसके लिए मैं बहुत शर्मिंदा हूं. मैं आपसे माफी चाहता हूं. अजय देवगण आणि अमरीश पुरी यांच्या गैर या चित्रपटामध्ये सुद्धा हे शिव मंदिरच होतं, पण इथे महादेवाची वेगळी मूर्ती होती. यही है ना वो हाथ, यही है ना वो मंदिर. चला तर मग या मंदिरामध्ये थोडा फेरफटका मारूया. सर्वप्रथम मंदिराचा रिकामा गाभारा बघूया. कॅमेरा ठेवण्यासाठी जागा आहे, म्हणजे कोणत्याही अँगलनी देवाचं शूटिंग, देवाच्या बॅकग्राऊंडनी शूटिंग करायचं असेल तर, आणि तुम्हाला जो देव हवा असेल तो देव तुम्ही इथे स्थापित करू शकता. असं हे फिल्म सिटीचं मंदिर आहे. बऱ्याचशा चित्रपटात तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल. याच त्या पायऱ्या आहेत ज्या बऱ्याचशा चित्रपटामध्ये आहेत आणि इथून आपण मंदिरात जात आहोत. ही सगळे बिबट्यांचा वावर असलेली जागा आहे मंदिराच्या बाजूलाच, आणि इकडून पवईचा तलाव सुद्धा दिसतोय. का फिल्म सिटी लेक आहे हा काय माहिती, पण मला तर वाटतं मोठा तलाव पवईचा दिसतोय. हे ते मंदिर आहे. या मंदिराचा मंडप एवढा मोठा असल्याचं कारण आहे इथे कॅमेरा ठेवायला किंवा आर्टिस्टचे काही सीन असतील. जबरदस्त फील आहे या मंदिरामध्ये की हे मंदिर कुठल्याच देवाचं नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. शूटिंगमध्ये जो देव आहे, स्टोरीमध्ये जो देव आहे, त्या देवाचं हे मंदिर होऊन जातं. आणि त्या देवाची मूर्ती इथे टेबलावर किंवा कशावर तरी ठेवतात सेंटरला. वरती लाईट्स हँग करण्यासाठी हे सगळं आहे. सुंदर ठिकाण. ती माझी गाडी आहे आणि व्हॅनिटी आहे. इकडे आमचं शूट चाललेलं आहे.
येड लागलं प्रेमाचं. कारमधून उतरतात आणि मस्तपैकी फिल्म सिटी फिरायला येतात. तर हे सगळे बॉलिवूड पार्क या बसमधून उतरतात, मस्तपैकी फिल्म सिटी फिरायला येतात आणि त्यांना फक्त इथेच अलाउड आहे मंदिरात, इकडं नाही. चॅनल तर्फे असेल तर बघा ना काय. ओके. हा? हां हां, काय म्हणले? चॅनल तर्फे काय असेल तर बघा ना. तुमचं माहिती पाठवा ना, ऑडिशन काय ते मला, मी बघतो. नंबर सांगा, मी तुम्हाला पाठवतो असेल तर तुम्ही सांगा. हां, 9730 9730 71 71 5358. एवढ्या लांबून कसं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.